पुण्यातील आणखीन एक जमीन घोटाळा प्रकरण समोर आलेलं आहे। कृषी विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळालेला आहे। बोपोडी या ठिकाणी 5 एकर शासकीय जमिनीचा अपहार झालेला आहे। शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल आहे। याच प्रकरणात काल तहसीलदार सूर्यकांत येवलेंचं निलंबन सुद्धा करण्यात आलंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, काय हे नेमकं सगळं प्रकरण आहे? खरं तर पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। पार्थ पवार यांच्या नावाने असलेली ही अमेडिया कंपनी आहे, ज्याच्यामध्ये दिग्विजय पाटील हे सुद्धा त्यांचे सहकारी आहेत। आणि याच अमेडिया कंपनीने पुण्यातल्या बोपोडी भागामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची जमीन, जी शासकीय जमीन आहे, कृषी विभागाची जमीन आहे, ती खरेदी केल्याची बाब समोर आलेली आहे। हे प्रकरण जरी जुनं असलं तरी याच प्रकरणामध्ये काल सूर्यकांत येवले जे तहसीलदार आहेत त्यांचं निलंबन करण्यात आलेलं होतं। आणि त्यांचं निलंबन झाल्यानंतर आता ही कारवाई करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये ज्यांनी या जमीन व्यवहारामध्ये सहभाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये शीतल तेजवानी आहेत, दिग्विजय पाटील आहेत, त्यासह इतर जे विध्वंस कुटुंबीय आहेत त्यांची सुद्धा नावं आहेत। आणि त्या सगळ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पार्थ पवार यांचं नाव मात्र या तक्रारदारांनी दिलेलं नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नाहीये। मात्र त्यांची जी कंपनी आहे अमेडिया, त्यांच्यावर ते नाव मात्र याच्यामध्ये आहे। आणि त्यामुळे पार्थ पवार यांच्या नावाने जी कंपनी आहे त्या कंपनीचा हा दुसरा घोटाळा हा समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। आणि याच प्रकरणामध्ये काल सूर्यकांत येवले यांचं निलंबन झालेलं आहे। आणि त्यामुळे पुण्यातल्या या जमीन हडपण्याचा जो प्रकार केला जातोय तो अतिशय गंभीर आहे। पार्थ पवार यांच्याच नावाची असलेली ही कंपनी जिचा दुसऱ्या जमीन घोटाळ्यामध्ये हे अतिशय गंभीर। अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।